गुड मॉर्निंग. आज मीटिंगला जायचं आहे आणि आता मी फ्रेश होते पटापट. चेरी बाहेर आहे, चेरीला बघायचं आहे चेरी काय करते. आणि खाली छोटे छोटे मुलं खेळत आहेत, त्यांच्या आवाजाने मी उठले. ॲक्च्युली त्यांच्या आवाजामुळे मी लवकर उठले. आता अजून झोपली असती, उशीर झाला असता. आता मी चालले बाहेर चेरीकडे. चेरी काय करते ते बघायला. गुड मॉर्निंग चेलू. गुड मॉर्निंग. का करते बबडी. बापले, चला दूध प्यायची ना, चला. तर चेरीला दूध प्यायचं नव्हतं, तिला सगळ्यात महत्त्वाचं होतं झोप कंप्लीट करा म्हणून. ती पुन्हा झोपली आणि मी फ्रेश होऊन किचनमध्ये एंटर केलं. म्हटलं काय बनवू नाश्त्यासाठी. तर विचार केला पोहे बनवूयात. पण त्याच्या अगोदर मी किचनची विंडो खोलली आणि पक्ष्यांसाठी आणि माकडांसाठी इथं पाणी दिलं. ते झाल्याच्यानंतर मी स्वतःसुद्धा पाणी पिले, कारण सकाळी उठल्या मी 1 ग्लास तरी पाणी पित असते. तर बसले आणि शांतपणे 1 ग्लास पाणी पिऊन घेतलं आणि थोड्या वेळाने पोह्यांची तयारी सुरुवात केली. इथं मी चॉपिंगला सुरुवात केलेली आहे. कांदा, मिरची, कोथिंबीर, बटाटा हे सगळं चॉप करून घेतलं आणि पटापट पोह्यांची तयारी करते. कारण आज मला जायचं आहे एका मूवीच्या मीटिंगसाठी. तर हे नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर मी ॲक्च्युली मला कपडे पण लावायचे आहेत आज मशीनला. कपडे पण भरपूर आहेत. तर इथं मी चॉपिंग सगळी करून घेतलेली आहे, ते तुम्हाला दिसते. पटापट पोह्यांची तयारी. शेंगदाणे फ्राय केले, बटाटा फ्राय केला. मला तर पोह्यांमध्ये नाही आवडत बटाटा, पण पिकाला खूप आवडतं बटाटा. पिकाला डेली बटाटा दिला ना तरी ती खाईल. इवन बॉईल जरी दिला तरी खाईल. तर इथं कांदा परतून वगैरे झालेला आहे. आता मी टाकते शेंगदाणे, बटाटे, कोथिंबीर आणि पोहे. आता मी मिक्स करते. हे झालं आहे. पटापट करून घेतलेलं आहे. पोहे काढून घेतले, पण त्याच्या अगोदर मी म्हटलं मशीनला लावून घेते. तर मी लॉन्ड्री बॅग घेतली आणि सगळे कपडे मशीनमध्ये टाकायला सुरुवात केली. मी मशीन लावली आणि ही बघा चेरू आली सुपरवायझिंग करायला. बाय चेरू. मी तयारी करून नाश्ता करायला घेतला. ॲक्च्युली उशीर झाला आहे मला. पोचायचं आहे तिकडे 3:30 वाजता. कारण आज माझी मूवीची मीटिंग आहे. तिथं मला स्टोरी नरेट पण करणार आहेत. आता स्टोरीवरती डिपेंड आहे की मी ती करणार की नाही करणार, कारण ती वेब मूवी आहे. तर शक्यता माहीत नाही मला काय होणार आहे आणि काही नाही. तरी म्हटलं जाऊन भेटून यावं एकदा. तर मी गेले. हा ट्रेनचा प्रवास आहे. इथून मी ट्रेन चेंज करणार आहे. वाशीला जाणार, वाशीवरून ठाणा पकडणार. तर ह्या वाशीची खाडी आहे ही. आणि काय माहिती इथून जाताना मस्त वाटतं. तर इथं मी पोचली आणि स्टोरी नरेशन चालू होतं. जेव्हा आपण एखादी स्टोरी ऐकतो त्या स्टोरीमध्ये गुंग होऊन जातो, तर आपल्याला बाहेरचं एन्व्हायरमेंट कळत नाही. आणि तसंच माझ्यासोबत पण होतं. तर मी जेव्हा बाहेर आले तेव्हा अंधार झाला होता. आणि हे तुम्हाला दिसत असेल रिटर्न जर्नी. ही पुन्हा रिटर्न जर्नीची वाशी खाडी आहे. अंधारातून हा असा व्ह्यू दिसतो, पूर्ण लाईट्स वगैरे असतं. ॲक्च्युली आज जायचं होतं, दादाचा बड्डे पण होता. तर जाता येणार नाही आता, एवढा उशीर झाला आहे. तर बघू आता घरी जाऊन काय आहे आणि काय होतं काय नाही. घरी आल्यावरती चेरू मॅडमचा लाड. म्हणजे घरी आलं कोणीही तर चेरूला पहिले लाड करायचा, बाकी काही नाही. हे बघा किती इनोसेंट ते पिल्लू. म्हणजे कोणीही तिला सोडून जायचं नाही, कामं बिमं करायचं नाही, तिलाच घेऊन बसायचं, असं तिचं म्हणणं आहे इन शॉर्ट.
तर आम्ही विचार करत होतो दादाचं, तर दादानेच स्वतः फोन केला पिकाला आणि दादा फोनवरती बोलला की तुम्ही जेवण काय करणार आहे ते मला सांगा, मी इथून तुम्हाला ऑर्डर करून देतो. तर पिका दादासोबत बोलत होते आणि त्यांचं डिस्कशन झालं. ठेव दादा, ठेव का बघते काय खायचं. मग काय फूड सर्च करायला सगळेजण तयार झाले, कोण काय खाणार. तर त्याचं ऑर्डर केलं आणि फायनली ऑर्डर झालं. तर इथं पिका मस्ती करते कारण जेवण यायला किमान अर्धा तास बाकी होता. आणि पिकाला विचारलं, बाळा तू काय काय ऑर्डर केलं आहेस ते सांगशील का? KFCचा मील, त्यात जिंगर बर्गर, फ्राईज, पेप्सी आहे ऑलरेडी. त्यात ॲडिशनल टाकले चिकन पॉपकॉर्न, चिकन नाही पेरी पेरी चिकन स्ट्रिप्स 16 - 1 आणि 15. ओ बापरे. 7-Upचा कॅन. चॉकलेटला विचार करत होती पण नको. चलो सर. गडबड घोटाला वो पैकेट लेके मुड़ गया. आय एम बिझी, डू नॉट टॉक, आय विल टॉक टू यू लेटर, बाय. आता आम्ही इथं जेवणाची वाट बघत होतो आणि फायनली ऑर्डर घेऊन आले आणि चेरू गेली. पेरी पेरी चिकन स्ट्रिप्स, वेज फ्राईज, पोटॅटो फ्राईज, चिकन पॉपकॉर्न, 7-Up अँड बर्गर. पिकाचे फ्राईज खाता खाता पिकाने इथं सॉफ्ट ड्रिंकचा टीन पण ओपन केला कारण तिला खूप आवडतं टीन ओपन करायला. आमचं पण जेवण आलं होतं, मग आम्ही सर्व केलं. पहिल्या टेबलवरती जो पिकाचा बर्गरचा पसारा होता तो आधी क्लीन केला तिने आणि आता आम्ही जेवायला घेतो आहे. इथं आमची प्लेट पण सर्व झालेली आहे. दीदी आणि मी एकाच प्लेटमध्ये जेवणार आहे. हे पिकाचा बर्गर मील आहे, तो पिका खाणार आहे यम यम आणि आम्ही सगळे एकमेकांना शेअर करणार. तर चला आपण डिनर करायला बसूयात. इथं चिकन पॉपकॉर्न, पिका बर्गर देते बघा कशी बघते तिच्याकडं की माझा सगळा बर्गर आता ही खाणार आहे याच्या लुकमध्ये होती ती. ओके, दीदी पण हसते. चला बोलते आपण खाली बसून आपण जेवायला बसूयात. ओके, तर आम्ही जेवायला बसलो, तुम्ही पण या जेवायला. तर फायनली इथं आमचं जेवण डन झालेलं आहे आणि तिघींची पोटं फुल झालेली आहे. तर दादा थँक्यू सो मच डिनरसाठी. नेक्स्ट इयर तुझ्या बड्डे पार्टीला आम्ही नक्कीच येऊ. आणि आता झाले भांडी धुवायचा वेळ. तर भांडी धुता धुता माझ्या हातून पिकाचा कप फुटलेला आहे. तर पिकाचा लूक बघा, पिका भांडी लावते आणि अशा पद्धतीने किचनसुद्धा क्लीन झालेलं आहे. आणि हा मग ठेवून देणार आहे मी तसाच कारण तिचा फेवरेट मग आहे, तिच्या फ्रेंडने दिलेला. तर आता मी लाईट बंद करते किचनची. पिकाला म्हटलं चल पिका पाणी घेतो. ती पाणी घेऊन आम्ही आलो बेडरूममध्ये. बेडरूमची पण लाईट ऑफ केली, डिम लाईट ऑन केली आणि हा बाहेरचा व्ह्यू किती छान वाटतं. एकांत असतो, ती मंद हवेची झुळूक आणि पूर्ण शांतता. दिवसभराचा
थकवा स्ट्रेस निघून जातो ह्या अंधारात. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.